दरम्यान लोणावळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील सभास्थळी दाखल झाले। अर्धा ते पाऊण तास विश्रांती घेऊन जरांगे पाटील सभेला संबोधित करतील। तर तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। लोणावळ्यामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव हे उपस्थित आहेत आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत। दरम्यान ते थोडा वेळ विश्रांती घेऊन सभेला संबोधित करतील। त्यामुळे आता या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे लक्ष असेल आणि इथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी। लोणावळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच ते या लोणावळ्याच्या सभेच्याच ठिकाणी दाखल झालेले आहेत। काल रात्री या लोणावळ्यामध्ये त्यांची सभा होणार होती, परंतु ते पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्व मराठा बांधवांच्या गाठीभेटी घेत होते आणि अनेक मराठा बांधव त्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक चौकामध्ये उपस्थित होते। त्यामुळे त्यांना त्या रात्री या ठिकाणी पोहोचता आले नाही। हे सर्व मराठा बांधव देखील या सभेच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हेच पाहणं आता महत्वाचं आहे की मनोज जरांगे पाटील या सर्वांना काय सूचना करतात याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सुशांत डुमरे, लोकशाही न्यूज, लोणावळा। तर आपण बघू शकतोय या ठिकाणी कशा पद्धतीने मराठा समाज बांधव हे मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मनोज जरांगे पाटील हे इथं पोहोचलेले होते, पण त्या ठिकाणी उपस्थित असलेले जे मराठा बांधव आहेत त्यांची भेटीगाठी घेण्यामध्ये वेळ झाला आणि काल रात्री जी सभा होणार होती काल संध्याकाळी ती होऊ शकली नाही। आता ही सभा होणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान इथं जमलेले सर्व मराठा बांधव मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार याकडे लक्ष लावून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। थंडी आहे लोणावळ्यामध्ये आणि तरी सुद्धा एवढ्या थंडीमध्ये हे सर्व मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघू शकतोय। हे सभेचं ठिकाण आहे ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा होती। काल पुण्यामध्ये हा मोर्चा धडकलेला होता आणि त्यानंतर आता लोणावळ्यामध्ये हा जो मोर्चा आहे तो मुक्कामी होता काल रात्री आणि आज नवी मुंबईकडे हा मोर्चा निघणार आहे। त्यापूर्वी होणारी जी सभा आहे यामध्ये मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असेल आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? अंतिम लढाईसाठी अंतिम आरक्षणासाठी हा अंतिम लढा असल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। काल पुण्यामध्ये होते आणि आता लोणावळ्यामध्ये हे सर्व मराठा बांधव पोहोचल्याचं दिसते। काय अपडेट्स आहेत? कधीपर्यंत नवी मुंबईकडे हे जे सर्व मोर्चेकरी आहेत ते निघू शकतील? नक्कीच मनोज जरांगे पाटील हे पुण्यातून रात्रभर पायी प्रवास करून लोणावळ्याजवळ असलेल्या एका गावामध्ये आलेले आहेत। आपण बघू शकतो की काही वेळात त्यांची जी सभा आहे ती सुरू होईल। सभेनंतर पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। खरं तर मनोज जरांगे पाटील यांना काल शहरामध्ये मोठा जो प्रतिसाद भेटला मराठा समाजाकडून, त्यांचं अनेक ठिकाणी स्वागत सुद्धा करण्यात आलं। पुणे शहरातून त्यांची रॅली जी आहे ती पिंपरी चिंचवड शहरामध्ये आली होती आणि काल पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे मार्गे ही जी रॅली आहे ती लोणावळा या ठिकाणी आलेली आहे। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा जी आहे ती काही वेळात सुरुवात त्या सभेला होणार आहे। खरं तर ही सगळी रॅली जी आहे ती आता नवी मुंबईच्या दिशेने निघालेली आहे। खरं तर लाखोच्या संख्येने हा सगळा मराठा समाज जो आहे हा भगवं वादळ सध्या मुंबईच्या दिशेने कूच करत आहे। यांची सगळ्यांची एकच मागणी आहे की या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटावं आणि या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून अनेक जिल्ह्यातील हे सगळे मराठा समाजाचे बांधव जे आहेत ते मुंबईच्या दिशेने निघाले। त्यांचं नेतृत्व जे करणारे योद्धे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्यावरती विश्वास ठेवून हे सगळे मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते सध्या मुंबईच्या दिशेने निघालेत। काल दिवसभर पुणे शहरातून पायी प्रवास करून रात्रभर सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पिंपरी चिंचवड, तळेगाव, देहूरोड आणि आता लोणावळा या ठिकाणी त्यांच्या मुक्कामाचं खरं तरी ठिकाण होतं, परंतु आज सकाळी 7 वाजता मनोज जरांगे पाटील हे लोणावळ्यामध्ये दाखल झालेले आहेत। निश्चितच चंद्रशेखर 7 वाजता लोणावळ्यामध्ये दाखल झालेत आणि काही वेळ ते आता विश्रांती घेतील, त्यानंतर सभा होईल असं कळतंय। तर एकंदरीतच किती वेळ लागेल या सभेसाठी? खरं तर काही वेळानंतर ही सभा होईल असं सांगितलंय, कारण 7 वाजता जर मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर ते थोडासा आराम करून या सभेसाठी संबोधित करतील। साधारण 9 ते 10 ते 11 वाजेपर्यंत येण्याची अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त करूया, कारण मनोज जरांगे पाटील यांची तब्येत सुद्धा
खूप विरोध झालेले आहे, कारण गेल्या 3 दिवसापासून पुणे शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांची मोठी धावपळ झाली होती आणि सगळ्या धावपळीनंतर मनोज जरांगे पाटील यांची जी तब्येत आहे, तब्येत सुद्धा खालावलेली आहे. सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते लोणावळ्यामध्ये दाखल झाल्याची सुद्धा माहिती आहे, ती समोर येत आहे. खरं तर आपण काही आंदोलक आहेत मराठा, त्यांच्याशी सुद्धा बातचीत करूयात. रात्रभर तुम्ही प्रवास करता, काय सांगाल? आमचा सध्या नेता हे मनोज जरांगे दादाच आहेत, त्याच्यामुळे आम्ही मराठ्याला आरक्षण मिळवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातून आलेले आहोत. सर्व सकल मराठा बांधव जो आदेश मनोज जरांगे पाटील देतील त्यांच्या आदेशानुसार सर्व सकल मराठा बांधव मुंबईकडे कूच करीत आहे. काय सांगा? या सरकाराचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी सकल मराठा बांधव कुटीनं या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आम्ही काल सकाळी आमचं गाव वाघोली तालुका धाराशिव या ठिकाणाहून 151 मावळे वाघोलीचे आलेले आहेत आणि यापुढेही आम्ही समर्थन देण्यासाठी माननीय मनोज दादा जरांगे यांना थंडी भरपूर होती, निश्चितच. काय सांगाल? विचार न करता आम्ही सगळे मनोज दादाच्या पाठीमागे उभे आहे. खंबीरपणाने आम्ही मुंबईला कूच करत आहे. निश्चितच चंद्रशेखर, रात्रभर थंडी भरपूर होती, सगळे मराठा रात्रभर प्रवास केल्यानंतर आता हे सर्व मराठा बांधव हे लोणावळ्यामध्ये पोहोचल्याचं दिसतंय. दरम्यान ह्या सर्व ट्रक असतील, गाड्या असतील, त्याच्यावर बसून हे मराठा बांधव या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तुमच्याकडून इथले अपडेट आपण घेत राहूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.